शेतकऱ्याला सांगा आज रात्रीपर्यंत जितके गहू काढता येतील तितके काढून घेण्याचा हरभरा झाकून ठेवा. अच्छा. हा. कारण की वाशिम, तुमचा यवतमाळ, अकोला, हिंगोली बऱ्याच भागामध्ये आज रात्री आणि उद्या पाऊस पडणार आहे. अच्छा अच्छा. हम्म. आणि सर गार गार वगैरे राहील? गार नाही, तुला कुठंतरी एखाद्या तळ्याच्या बाजूला पडत गारपीट, बरं. तळ्याच्या ठिकाणी डोंगराच्या भागात, पण सगळीकडे नाही पडणार. हा हा हा. तळ्याच्या बाजूलाच होईल गारपीट फक्त, धरणाच्या तळ्याच्या बाजूला. हा, धरणाच्या बाजूला समजा. आणि मात्र पाऊस मात्र रात्रीच्या येणार ते कन्फर्म आहे. हा हा. थोडस वातावरण तर चांगल्यापैकी चेंज झालेलं आहे वाशिम हो भागामध्ये. हो. आणि सर किती दिवस राहील अजून हे वातावरण? 8 तारखेपर्यंत. 8 पर्यंत राहील का? 8 पासून पुन्हा शेतकऱ्याला काय करायचं मेसेज सगळ्याला सांगून टाका. हा. 8, 9, 10, 11, 12 अच्छा. 5 दिवसामध्ये तुम्ही तुमचा हरभरा गहू करून घ्या. कारण की ना 13 ते 20 मध्ये पुन्हा ना खूप ठिकाणी पाऊस आहे, मग ते मोठा पाऊस राहणार आहे. बापरे. 5 दिवस आहे चान्स आणखीन, म्हणजे 9, 10, 11, 12, 13 पर्यंत शेतकऱ्याला. 5 दिवस वातावरण क्लिअर राहील समजा. हो, 9 तारखेपासून 13 तारखेपर्यंत. बरं 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 सर, देतो मेसेज सर्वांना. हो, 14 ते मग 20 मग वातावरण खराब असेल, पाऊसच येणार आहे. पाऊस सर आज संध्याकाळी नंतर चांगला होईल का असं मीडियम साधारण? चांगला होईल. हो का? बरं बरं सर. वारं सुद्धा सुटणार आहे. जिथं पाऊस नाही पडला तिथं वारं येणार आहे. हो का? आता कसं आहे, बऱ्याच लोकांचे गहू आणि हरभरे काढणं चालू झाले. हा. हा. आणि काही संत्र्याचे पण तोड चालू आहे इथं. हो, तरी सांगून टाका ना, तर रात्रीपर्यंत काढतात लोक, खूप झाकून ठेवतात. बरं चालेल सर, चालेल. थँक्यू सर, मी हो. देतो मेसेज शेतकऱ्यांना. ठीक. हो.